नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती गट क ड ची तुमची जी मित्रांनो होते, त्यामध्ये मित्रांनो NHM पदभरती देखील एका बाजूला होत असते, जी की आपण मित्रांनो कंत्राटी पदभरती म्हणतो. भरपूर साऱ्या जाहिराती येतात, त्याच्यावरती व्हिडिओ बनवून देखील तुम्हाला माहिती मित्रांनो देत असतो मी. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान असं आपण त्याला म्हणतो. तर त्यामध्ये जे उमेदवार काम करतायत, जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले असतात, त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो. कारण की मित्रांनो अखेर या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाचा ऑफिशियली 14 मार्च 2024चा GR प्रसिद्ध झालेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो काय म्हटले पहा, NHM मध्ये जे कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहेत 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त ज्यांची सेवा झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांची सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या मित्रांनो समकक्ष पदावर सरळ सेवेने 70% व समावेशाने 30% याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत. तर बघा मित्रांनो, जे कंत्राटी कर्मचारी फक्त आरोग्य विभागाचं सांगतोय मी मित्रांनो, आणि NHM मध्ये कामाला असलेले NHMचा जो वेगळा पेरोल असतो मित्रांनो, NHM मध्ये कंत्राटी जे कर्मचारी आहेत त्यांना त्यापैकी मित्रांनो ज्या जागा असतात आरोग्य विभागाच्या, समजा 100% आरोग्य विभागाच्या जागा आहेत मित्रांनो, ठीक आहे, 100% जागा आहेत, तर त्याच्यामधून मित्रांनो 70% जागा तुमच्या आता काय होणार, सरळ सेवेने भरल्या जाणार. म्हणजे परीक्षा घेऊन, जसे की आपण गट क आणि ड च्या मित्रांनो परीक्षा दिल्या, तशा ज्या जागा आता मित्रांनो रिक्त होतील त्याच्यामध्ये 70% जागाच फक्त काय केल्या जातील, आता सरळ सेवेने परीक्षा घेऊन भरल्या जातील. आणि राहिलेल्या 30% जागा डायरेक्टली मित्रांनो कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्या जागेवरती परमनंट केलं जाईल, त्यांचं त्या जागेवरती समायोजन केलं जाईल. 30% जागांसाठी मित्रांनो त्या जागा आता राखीव डायरेक्टली NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी असतील. आणि कुणासाठी असतील, त्यामध्ये 10 वर्षे ज्यांची सेवा झाली, 10 वर्षापेक्षा जास्त ज्यांची सेवा झालेली आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. ज्यांनी आतापर्यंत कंत्राटी कर्मचारी म्हणून मित्रांनो आरोग्य विभागामध्ये काम केलेलं आहे, NHM मध्ये काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे. त्यांना डायरेक्टली 30% जागेवरती आता समायोजन करून घेतलं जाणार आहे, म्हणजे परमनंट केलं जाणार आहे 10 वर्षे ज्यांनी काम केलंय त्यांच्यासाठी. तर बघा सविस्तर GR आलेला आहे. तुम्ही मित्रांनो या ठिकाणी काम करताय का NHM मध्ये, नक्की सांगा. तुमचे मित्र देखील कोण काम करत असतील NHM मध्ये, खूप दिवसापासून मित्रांनो हे राष्ट्रीय आरोग्य अभियान चालू आहे, ज्याच्यामध्ये खूप दिवसापासून याच्यामध्ये मित्रांनो समायोजन करण्यासाठी शासनाकडे मागण्या देखील होत होत्या. तर शेवटी मित्रांनो हा निर्णय घेतला गेला मंत्रिमंडळामध्ये आणि मित्रांनो ऑफिशियली त्याचा GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कोविडमध्ये देखील तुम्ही मित्रांनो कामं केलेली असतील, पहा कोविडचा याच्यामध्ये उल्लेख नाही, परंतु NHM मध्ये जर असाल तुम्ही तर तुम्हाला त्याचा आता फायदा होणार आहे. तर हा GR जो आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. बघा काय म्हटले, राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाबाबत विविध संघटनांशी मान्य मंत्री सार्वजनिक आरोग्य यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो 18/8/2023 व 31/10/2023 रोजी बैठकी आयोजित करण्यात आल्या होत्या मित्रांनो. त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदावर सरळ सेवेने 70% व उर्वरित 30% पदं राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मित्रांनो किमान 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी, तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची वयाची अट शिथिल करणे व आरोग्य विभागातील नियमित पदांकरिता सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. बघा मित्रांनो तांत्रिक अतांत्रिक दोन्हीही पदं असणार आहे. जसं की तांत्रिक म्हटलं तर स्टाफ नर्स आलं, त्यानंतर मित्रांनो डॉक्टर्स आले वगैरे. अतांत्रिक म्हटलं तर मित्रांनो याच्यामध्ये सर्व जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करणारे जे उमेदवार आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांचा समावेश होतो. त्यानंतर त्यानुसार आयुक्त आरोग्य सेवा यांनी 7/11/2023च्या पत्रान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या समायोजन संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता मित्रांनो. तर सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या संवर्गाच्या समकक्ष सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये दुरुस्ती करून मित्रांनो 70% पद सरळ सेवेने आणि 30% पद राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून समायोजनाने भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा शासन निर्णय झालेला आहे. काय म्हटले, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठक जी झाली मित्रांनो काल 13 मार्च 2024ला, त्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा समायोजनासाठी या ठिकाणी मित्रांनो मंजूर जी समकक्ष पद आहेत तिथं सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये आता सरळ सेवेने 70% पदं आणि समावेशनाने दरवर्षी मित्रांनो ही 30% पदं याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर बघा ज्यांची 10 वर्षे सेवा झाली त्यांना 30% त्या ठिकाणी मित्रांनो
NHMमधून सेवा समायोजन केलं जाणार आहे, त्यांचं परमनंट करून घेतलं जाणार आहे आणि 70% दरवर्षी पदं सरळ सेवेने भरली जाणार आहेत. दरवर्षी ही प्रक्रिया असणार आहे जाहिरातीची. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी एवढी वयाची अट स्थितील करण्यास मान्यता देण्यात येत आहे. जर बघा कंत्राटी कर्मचारी जे कार्यरत आहेत त्यांना मित्रांनो जर या ठिकाणी परमनंट करून घ्यायचं, सेवा समायोजन त्यांचं करून घ्यायचं म्हटलं तर वय या ठिकाणी तर वयाची अट देखील या ठिकाणी स्थितील करून दिले गेलेले आहे मित्रांनो. वयाचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधन एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येते. तर बघा तुमचं राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ज्यांची 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झाली तर सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समायोजन केल्यानंतर मित्रांनो त्यांचं वेतन जे आहे त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये मित्रांनो प्राप्त होणाऱ्या मानधन एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येते. जे वेतन असणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नियमित वेतन श्रेणीतील जे वेतन भेटेल तुम्हाला म्हणजे परमनंट झाल्यावरती जे वेतन भेटतं ते वेतन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आणि केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना मार्गदर्शक तत्त्वे याचे काटेकोरून पालन करून समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो शैक्षणिक अर्हतेचा देखील विचार केला जाणार आहे, समायोजन करून घ्या अशी मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे समायोजन मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या दिनांकापासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करतेवेळी तांत्रिक अडचणीबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर सदर शासन निर्णय हा 13 मार्चपासून झालेली जी बैठक आहे तेव्हापासून मित्रांनो निर्गमित करण्यात येतो आहे. अशा पद्धतीने मित्रांनो पहा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावानुसार मित्रांनो हा GR जो आहे या ठिकाणी पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचे जे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव आहेत त्यांच्या सहीने मित्रांनो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. तर खूप महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. NHMबद्दल ही गुड न्यूज असणार आहे. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना माहिती होईल. धन्यवाद.